नतमस्तक झाली त्या जाग्याला. आणि नवस कशी बोलत होती मला तर का आली ते आता आला हे डोळ्याला लाज. नवस बोलायचं म्हणलं तर बाबा देवावर सुद्धा सत्ता लागती. सत्ता असते तो कसं बोलायचं म्हणतो बाबा. मग सुंदराबाईची देवावर कशी सत्ता होती म्हणतो बाबा. वारी तुझी चुकत नव्हती. महिन्या पंढरीची वारी नव्हती चुकलेली. आणि हरसिंना नाताचा भंडारा नियमानं महिन्याला घालीत असायला. म्हणून माता माऊलीची देवावर सत्ता होती. म्हणून त्या टायमाला ह्या टायमाला कशी नवस लागली होती बोलायला. मला तर नवस बोलती ला 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 ला. नवस बोलती लालू लाला. मोठी मागती देव हा बाळा. रावळ झाडती जातानाक. आणि बाळ मागती हातानं. अशी तिची देवावर सत्ता होती म्हणून हातानं बाळ मागत होती. म्हणून त्या टायमाला नीती नियमानं दर्शन केलं हलसिंगनाथाचा. आणि त्या टायमाला राजाराणी मिळून चालली होती परत आपल्या कुळगावाला. म्हणून त्या टायमाला कधी निघून जायला. निघून चालले निघून चालले निघून चालले निघून चालले. मार्गा लागले मार्गा लागले मार्गा लागले मार्गा लागले मार्गा नियमानं संसार लागली होती करायला दादा. आणि मायापाचा संसार मोठ्या थाटानं चाललेला असायला. असं काही दिवस निघून गेलं त्या जाग्याला. का प्रकार घडायला लागला पुढच्या बाजूला. आणि त्या टायमाला अरे दिसानी मातालावा, दिसानी मातालावा, दिसानी मातालावा, दिसानी मातालावा, गरबावाळू लागलावा, दिसानी मातालावा, गरबावाळू लागलावा.
ती व्यक्ती वाटायला पालिके क्रमांक 10 वर का 10 नंबर बघायचं कारभारीनं हौशा वागताना 101 रुपयाचा धर्म गेला अशा भक्ताला आशीर्वाद काय द्यायचा म्हणतात आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा बिरदेवाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा बिरदेवाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा बिरदेवाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा बिरदेवाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा मामयाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा मामयाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा मामयाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा मामयाच्या भंडाऱ्याचा हाय वदरारा आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा आईल्याबाईच्या तलवारीचा हाय वदरारा आईल्याबाईच्या तलवारीचा हाय वदरारा आईल्याबाईच्या तलवारीचा हाय वदरारा आईल्याबाईच्या तलवारीचा हाय वदरारा छत्रपतीच्या तलवारीचा हाय वदरारा छत्रपतीच्या तलवारीचा हाय वदरारा छत्रपतीच्या तलवारीचा हाय वदरारा छत्रपतीच्या तलवारीचा हाय वदरारा आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा काशीनाथ कारभार्याचा हाय वदरारा काशीनाथ कारभार्याचा हाय वदरारा काशीनाथ कारभार्याचा हाय वदरारा काशीनाथ कारभार्याचा हाय वदरारा बाबा नित्य नियमाने 9 दिवस 9 महिने 9 दिवस संपल्या सुंदराबाई माताला पुढच्या बाजूला या ताने बाळाचा परी भगवंताचा जन्मकाळ झाला या संत बाळू मामाचा किती चालला झाला म्हणा तर बाबा ह्या बाळू मामाचा जन्मकाळ 1892 सालाला सोमवारी दिवसाला ऑक्टोबर महिन्यात सोमवार दिवसाला आणि 4 वाजून म्हणाल तर 23 मिनिटांना जन्म झालेला असाला या परी भगवंताचा म्हणून त्या टायमाला अशी वार्ता कळली कुठल्या बाजूला गावात गावात आल्या हे बाबा ह्या बाळू मामाचा जन्मकाळ झाला आणि त्या टायमाला गावातल्या सयाला वार्ता कळल्याबरोबर आनंदाच्या भरात सुंदराबाईच्या वाड्याला आल्या मोठ्या ताटामाटाने आलेला सैरा परंतु बाबा त्या बाळाचा जन्म झाला पण बाळ काही रडता राही ना त्या जाग्याला म्हणून त्या टायमाला बाळाला सासा म्हणता म्हणून त्याच्या घ्याला म्हणून त्या टायमाला बाळ दिवसानुदिवस लागला होता वाढायला ह्या टायमाला
बाळाला 5 दिवस झाला. 5व्या दिवसाला नीतीने आम्हाला बाळाची 5वी करायची. सुंदराबाईच्या हाताखाली माणूस नव्हतं काम सांगायला. म्हणून शेजारीने बाळाला लागली होती बोलायला. हे एक वादा नर्मदा आता सुंबासारख्या कवर महाग तरी उभा राहता. अगं जरा पुढे येत जा. अगं बाळाची 5वी. कुणी बाळ बोलवा कुणी फळ शिजवा माझ्या हाताखाली माणूस नाही. आणि तू काय करते? मी पाण्यात जाते तो आदळतो. मी आदन ठेवू आणि मी त्याला तर तू पिटू घालते मग. कसं घालायचं आणि तू पाणी लागल्यावर मी आदन कशाला ठेवायचं ग? हा कशाचा मिटतोय? आणि त्या टायमाला नीतीने मला बाळाची 5वी केली त्या जाग्याला. संत बाळू मामा संत बाळू मामा झाली संत दिवाळा. झाली संत दिवाळा. झाली नवदी बाळा. झाली असणारी उडा. झाली बाराती बाळा. बाराव्या का दिवसाला बारावाडी करावा. बाराव्या का दिवसाला बारावाडी करावा. आणि 13व्या का दिवसाला नाव ठेवा बाळाचं. 13व्या का दिवसाला म्हणून त्या टायमाला नीतीने आम्हाला बाळ लागला होता बाळाला. बाळाला नीतीने आम्हाला 9 दिवस झाला 12 दिवस झाला. 12व्या दिवसाला 12 बळी केली आणि 13व्या दिवसाला बाळाचं नाव ठेवायचं होतं. म्हणून माता मावल्या होत्या जमल्या होत्या घरवाड्याला. हे डोल्या दादा हे ठाकूताय काय सांगू बाई तुला. काय झालं? आज 13 दिवस झाला बाळानं तोंड वाचलेलं. बाळ काही रडता राहिलेला नाही. होय अगं पुन्हा देव धर्म काय बघावा करावा. अगं बाई काय सांगायचं तुला. दवाखाना केला देव देवरशी केलं आई माई केली पण जन्माची की नाही बाई गेली. होय म्हणून मला जरा भोळी बाबडी तू ठोकू मावशी दिसती. माझ्या बाळाला सांग की काहीतरी हीच बघू. हे सुंदराबाई तुझ्या बाळाला म्हणलं तरी सांगू का? तुमच्या घरात बाळापा नावाचा जुना माणूस कुणी गेलेला आहे का? होय त्याचं नाव चालवा लागेल आणि बाळ रडता राहील बरे का. म्हणून त्या टायमाला नाव चालवेल म्हणल्या बरोबर. माझ्या बाळाला काना माझ्या बाळाला. खेळायला लागला बाळ हसायला लागला म्हणून त्या टायमाला बाळाचं ना
लक्ष्मीला भक्ताच्या नावाला मधुकर गोरे त्यांचं नाव द्यावा. रायगाव औषा भक्तानं 101 रुपयाचा दान धर्म केलाय. तसंच बळे पाटील त्यांचं नाव रायगावचे मला तर औषा भक्ताचा आज बर्थडे असल्यामुळे म्हणले वयाचा कार्यक्रम ठेवलाय. अशा हौशा भक्ताला आशीर्वाद काय द्यायचा मला तर भेटवाल्या दादा सांगतो बाबा तुला. सांग लवकरात लवकर ऐका कलियुगाची तरा ऐका ध्यान देऊन जरा सत्याला नाही तारवे हरीच्या जमान्यात. 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 असं कसं उलट झालं सुन सासूला गुरकुन बोललं नवऱ्याला नदी बनते नवर हरीच्या जमान्यात. नवऱ्याला नदी बनते नवर हरीच्या जमान्यात. नवऱ्याला नदी बनते नवर हरीच्या जमान्यात. सासू करीती धुन भांडी सुन डोळती पलंगावरी नवरा नळाला पाणी भरी हरीच्या जमान्यात. 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 सुन करती देवाची आरती सासू सासऱ्याला उपाशी मारती करती माहेराची भरती वय हरीच्या जमान्यात. 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 सगळं नाही तारवय हरीच्या जमान्यात. सगळं नाही तारवय हरीच्या जमान्यात. लावे 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 काजळी गळी राहावं. लावे म्हणून त्या टायमाला बाळाला 13 दिवस झाला. बाळाचं नाव ठेवायचं 13व्या दिवसाला. आणि बाळाचं नाव ठेवलेलं असं गेला मला तर म्हणून बाळापासून नाव ठेवलं आणि त्या टायमाला नितीने मला बाळाला होता वाढायला. म्हणत होता मला तर त्या जागाला म्हणून त्या टायमाला संत बाळू मामाला असं म्हणलं तर म्हणून त्या टायमाला राहता माझ्या बाळाला माझ्या माझ्या बाळाला माझ्या बाळाला झाला एक महिना
वेगळा होता. आणि सगळी पोरं इकडे गेली की बाळूमामाने इकडे जायचं. कुठल्या पोराईत नाही मिसळायचं. म्हणून त्या टायमाला बाळूमामाचा खेळ म्हणाल बाळूमामाचा खेळ पोराईपेक्षा सुद्धा वेगळा होता बाबा. पोराचा खेळ वेगळा आणि बाळूमामाचा खेळ वेगळा होता. म्हणून बाळूमामा कोणता खेळ खेळत बसत होता बाबा. म्हणून त्या टायमाला चिखलाची मेंढारा, चिखलाची मेंढारा, चिखलाची मेंढारा, चिखलाची कुतारा, चिखलाची कुतारा, चिखलाची बरेला, आणि ह्याचा बाबा खेळायला, खेळायचा खेळायचा, आणि सुंबरानं वाटायला, कांबळ्याच्या गाठीला, हर हर वगैरे बळवंत जगाला. म्हणून त्या टायमाला बाळूमामा चिखलाची मेंढरा करायची, चिखलाची कुत्री करायची चिखलाची गोडी करणार आणि खेळ खेळत बसणार. आणि सगळी पोरं इकडे आणि बाळूमामा एक खेळ. बाळूमामाला साधारण भूक लागली, ताण लागले सुद्धा भान राहत नव्हतं. ते बाळरात नसायला या खेळाच्या नादामध्ये म्हणाल म्हणून त्या टायमाला कोणी एका दिवसाला काय प्रकारे घडलेला जाईला बाळू गेला होता खेळ खेळायला. आणि इकडे आठवण आली त्या सुंदराबाईला म्हणाल तर नेहरीचा दिवस आलाय म्हणले दुपारीला. बाळू आला नाही गरवाडी आला. माझ्या बाळूला भूक लागली असेल म्हणले, माझ्या बाळूला ताण लागली असेल म्हणले बाळू गरवाडीला आले ना. आता बाळूला म्हणले आपण शोधायला पाहिजे ह्या जागेला. म्हणून सुंदराबाई मातानं हातातलं काम जागच्या जागेला सोडून दिला. आणि त्या टायमाला बाळूमामाने बाळूमामाचा चौघडी म्हणाल तर गेलं होतं खेळ खेळायला. माता माऊली म्हणली कसं गेलेला चालणार नाम तुला माझ्या बाबा, राम तुला माझ्या बाबा, निघून आल्याचा धाजावा, निघून आल्याचा धाजावा, निघून आल्याचा धाजावा, मागायला मागायला, मागायला हातातलं काम जागच्या जागेला सोडलं. जायला म्हणलं लागेल आता बाळूच्या शोधाला. गावात पळत गेले होते, लांब दूर पडलेला गाई चरत्या रानाला. आणि बरं का त्या टायमाला आली होती गुरारा की पोरं लागली होती दिसायला. हे बाबानं काय म्हणता मावशी, अरे बाळू दिसला का तुम्हाला? तुमचा बाळू ती खोळा बाळू काय? चालेल शहाणा असा. आता काय खोळा म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? काय झालं? आमच्यात मिसळत नाही, आमच्यात खेळत नाही. आणि काय आम्ही इकडे गेलो की तुमचा बाळू इकडे जातो. सांगा बाबानं कुठे गेलाय ते. मावशी तुमचा बाळू सांगू का? खरं सांगू हो. मावशी, तुमचा बाळू त्या वंच वृक्षावर जाऊन बसला मिरक्या झाडाच्या शेंड्याला. म्हणून त्या टायमाला सुंदरा माताला काय विचार केला म्हणाला. अवघड वाटलं होतं माता माऊलीच्या जीवाला. त्या टायमाला अवघड वाटलं जीवाला अवघड वाटलं जीवाला. पाणी आलं या डोळ्याला, पाणी आलं या डोळ्याला, पाणी आलं या डोळ्याला, पाणी आलं या डोळ्याला, पाणी आलं या डोळ्याला,
माझ्या जवळल्या बाजूला खरोखर बघितलं तर बाळू मामा उंच वृक्षावर जाऊन बसलेला होता. वर बघितलं तर डोळे लागलेत फिरायला. काय म्हणते आहे? अरे एवढं उंच झाडावर बसलात. हा तू तर की खाली बाबा. हा गाय माझ्या देवाचं शिखर असल्यागत वाटतंय की मला. देवाचं शिखर. होय. तुला का ताण भूक काय लागली का नाही? हा गाय आताच बुरे बाबळीचा पाला खाल्ला मी. काय करावं ह्या बाळूला? काय झालं? हा तुला नीट सांगते आता. काय झालं आहे? तर म्हणते गपचूप खाली उतरू. धडकन देईल तुझ्या पुढे आता. असं म्हणल्याबरोबर माता माऊलीनं सांगितलं. मला म्हणले उतरतो का नाही खाली, नाही तर जड धडकीन या झाडाला. म्हणून ते आता मला ताण्या बाळूला काय केलं? बाळू मामाने त्या टायमाला उडी दिली टाकून, 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 नावताया पळता, उडी दिली टाकून, नावताया पळता, नावताया पळता, माझा माग गेला, नावताया पळता, माझा माग गेला, माझा माग गेला, गडा गडा लोळता, माझा माग गेला, गडा गडा लोळता, गडा गडा लोळता, कुडू कुडू हाताचा, गडा गडा लोळता, कुडू कुडू हाताचा, सुवरांग बदल, नाव देवा घेतलं, हाय हाय माझ्या वाय, भोळ्या माझ्या चकर. म्हणून बाळू मामानं उडी टाकून दिली. असंच गावात पळत गेला. गेलं त्या सुळ्या बावळीचा फास होता मला तर. असावर गडागडा लागला लोळायला. ए बाळू, काय झालं आई? अरे कसले काटे ह्या फासाला. काय झालं? माझ्या देवाची गादी असल्यागत वाटतंय. तुला का तू वागला? तुला ते टोचतेल मोडेल पायात तुझ्या अंगात सगळं. हा गाय माझ्या देवाची गादी, फुलाची गादी असल्यागत वाटतंय मला. असं होय. अरे का असं करू नको बाळू तू. म्हणून त्या टायमाला माता माऊलीनं धरला बाळूच्या हाताला. असं म्हणलं आता गरवाणी हाला. आई सांगत होती बाळूला. आणि बाळू काय बोलत होता स्वतःच्या हिला. अरे बाळू म्हणले खुळ्यागत वागू नको. हा. लक्ष देऊला भक्ताच्या नावाला. देवराव भिशेन त्यांचं नाव. असं. राहणार लिंबी गाव. हो. औषा भक्तानं 101 रुपयाचा दान धर्म केला. त्यांना आशीर्वाद काय द्यायचा म्हणतो बाबा. राजपुरात मामा हा तर चंद्र माझ्या जवाले लक्ष देऊला भक्ताच्या नावाला. रंगनाथ बर्डे नावाचा राहणार मला तर. औषा भक्तानं 101 रुपयाचा दान धर्म केला. तसंच प्रमिलाबाई नावाच्या बर्डेच्या मातम तसंच प्रमिला निवृत्ती बर्डे नावाच्या या सुद्धा माता मौलीने 51 रुपये दान धर्म केला. असं. अशा माता मौलीला काय आशीर्वाद द्यायचा म्हणतो बाबा. काय द्यायचं मला तर. पण नावाची वालेला, नावाची वालेला, पण नावाची वालेला, नावाची वालेला. काका चोळीची आजातीला, काका चोळीची आजातीला, काका चोळीची आजातीला, काका
त्यांचं नाव राहणार रायगाव औषध भक्ताने 51 रुपयाचा दान धर्म केला. हे डोल्या दादा काय म्हणतो रे दादा? तू काय म्हणला आता? भाऊजाई मारी हाका साडी भारीतली आणू नका. चाललंय तसं ह्या जमान्यात तर काय? होय तुझं बी खरंय. मग काय तर जवळ बाबा आई बाबा तवर माहेरला गोडी. खरंय का? आई बाबाच्या माघारी काय खरं नाही म्हणे. आई बाबाच्या मागाया रे. आई बाबाच्या मागाया रे. आई बाबाच्या मागाया रे. आई बाबाच्या मागाया रे. नाही माहेरला गोडी. नाही माहेरला गोडी. बियाराच्या बेडी. बियाराच्या बेडी. बियाराच्या हे बाबा आई बाबाच्या माघारी नाही माहेराला गुढी. आणि बिनादराच्या बेडी. असंच आहे का? खरं काय? खरंच आहे की? खरंय का? काय तर? नेमकं कार्यक्रम हा करायला आला का लोकांचं तू खालीवरी करायला आला? सत्य आहे ते सांगतो बाबा. होय काय? काय तर? आणि त्या टायमाला अशा हौशाबद्दल आशीर्वाद काय देणार बाबा? नाम तुझे नारायण. सांगायला बाळू बाळाप्पा खुळाय म्हणतात, मायाप्पाचं पोरग येडाय म्हणतात, लोक लागलेत नाव ठेवायला. असं करू नको बाळू, येड्यासारखं वागू नको. बाळू काय करत नव्हता त्या टाइमला. असं म्हणलं बरं बाळू मामाला सांगत होत स्वतःच्या आईला. काय सांगत होत? आई गाई म्हणला ह्या बाळू धनगराची तू काळजी करू नको. एक दिवस अख्ख्या जगातले लोक म्हणले ह्या बाळू धनगराचा वाडा पाहायला येत्याल. ज्याला कळत त्यालाच आहे. म्हणून त्या टायमाला बाळू मामा नरड्या तुडून सांगत होता लोकाला. पण नाही पटलं जनतेला. नाही कळला देव कुणाला, नाही ओळखवाला देव कुणाला. बाळू मामा लागलं होतं सांगायला. काय सांगत होत? हा गाई जळी तळी अग्नी काष्टी पाशानी. हा बाळू धनगराला चराचरात भरलेला. चरात भरलेला आहे. आंधळ्याला म्हणले तरी डोळा देणार बाळू मामा, आणि बांगड्याला मला वाटतं काय देणार बाळू मामा. असा हा देव मामा बरं का. जो आहे म्हणेन त्याच्या सतत पाठीशी उभा राहीन. जो नाही म्हणतो त्याला बाळ्या धनगराचा वारा सुद्धा नाही लागू देणार. असं मामा सांगत होते त्या जागेला. लक्ष्मीला वक्त्याच्या नावाला बबन सुंदर त्यांचं नाव राहणार रायगाव. औषा भक्तांना 101 रुपयाचा दान धर्म केला. त्यांना आशीर्वाद.
बीड जिल्ह्यातला नातापूर देवा हौशा भक्त आले बीड जिल्ह्यातून सोयाबीन उडीद काढायला अशा हौशा भक्तांना सुद्धा 201 रुपयाचा दान धर्म केला अशा भक्ताला काय आशीर्वाद द्यायचा शिंगणापुराच्या देवनाथ शिंगणापुराच्या देवनाथ शिंगणापुराच्या देवनाथ शिंगणापुराच्या देवनाथ असं चलत जाण्या पाटील नावाचा आहेत मेतके गावाचा हौशा भक्तानं 501 रुपयाचा दान धर्म केला बाबा आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त भवीचा कार्यक्रम ठेवला म्हणले म्हणून 501 रुपयाचा दान धर्म केला म्हणून त्या टायमाला अशा भक्ताला आशीर्वाद द्यायला जातात जागा कुणाची दना कुणाची आत्माने कुणाची जबरदस्त दना दुआची आत्माने कुणाची जबरदस्त दना दुआची आत्माने गुण गेल्यावर दना लोकाची 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 कुणाचे बाहू कुणाचे बंदा कुणाचे बाहू कुणाचे बंदा हरिनामाचा लागू दे छंद हरिनामाचा लागू दे छंद बाळूमामाचा लागू दे छंद बाळूमामाचा लागू दे छंद झाला कुणाची दनाई कुणाची आत्माने गुण गेल्यावर दना लोकाची 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 लक्षावला भक्ताच्या नावाला तुकाराम शिंदे त्यांचं नाव द्यावा हौशा भक्तानं 51 रुपयाचा दान धर्म केला लक्षावला भक्ताच्या नावाला महाडेक लोंढे नावाचा राहणार रायगावाचा हौशा भक्तानं 501 रुपयाचा दान धर्म केला बाळूमामाच्या वावीला अशा हौशा भक्ताला आशीर्वाद काय द्यायचा म्हणता हिरीला लागलं पाणी मामा झरला मुळकरी 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 हिरीला लागलं पाणी मामा झरला मुळकरी
रायगावाचा हौशा भक्तानं 101 रुपयाचा दान धर्म केलाय. तसंच अंकुश मंडलिक नावाचा या सुद्धा हौशा भक्तानं 101 रुपयाचा दान धर्म केला बाबा. तसंच दादा राजकर नावाचा या सुद्धा भक्तानं बाळू मामा जेवावीला उजव्या हातानं 5 बोटानं 51 रुपयाचा दान धर्म केलाय. असं हा दोघा तिघाला मिळून बाबा काही जायचं म्हणतो बाबा ज्ञानेश्वरी नावाच्या या लहानशा बाळानं 101 रुपयाचा दान धर्म केला. लक्ष देऊया नावाला विठ्ठल मारुती कोळेकर नावाचा आहेत रायगावाचा हौशा भक्तानं 201 रुपयाचा दान धर्म केला बाबा. ज्ञानेश्वरी नावाच्या अशा लहानशा बाळानं त्या माता माऊलीनं